गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपल्याला जर एखाद्या ठिकाणी लवकर पोहोचायचं असेल तर मध्ये अशा काही गोष्टी घडतात आणि त्यामुळे आपल्याला उशीर होतो. तर असंच काहीतरी माझ्यासोबत झालं होतं. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. मी जागृती. आज मला लवकर रेडी होऊन फॅमिलीसोबत काळूबाईला जायचं होतं आणि ह्या आंघोळीच्या बादल्यांची गर्दी आणि प्लस रेक्टर मॅमने साईन लवकर न दिल्यामुळे माझी बस सुटली आणि मला तिकडे पोहोचायला उशीर झाला. बसमधून उतरल्यानंतर दाजी आले होते घेण्यासाठी आणि दादू आणि सानू तर गाडीतून पाहूनच उड्या मारत होते. मग लगेच आमचा प्रवास चालू झाला. बराच वेळ प्रवास केल्यानंतर एका ठिकाणी गाडी थांबून सगळे फ्रेश झाले. त्यात सानू आणि दादूची घाई, मला इकडे बसायचं आणि तिकडे बसायचं. गाडीत बसल्यानंतर आईस्क्रीम कोण घेतले होते ते खाल्ले आणि दादू तर एक घास खायचा आणि तोंड पुसायचा आणि सानू तर रुमाल तोंडावर टाकायची आणि झोपून जायचे. पण दादू कसाच झोपत नव्हता. शेवटी त्याला कंटाळून तर त्याची मम्मी माझ्या मांडीवर झोपली आणि तो तिच्या मांडीवर बसून खिडकीतून पाहत होता. फायनली पोहोचलो तिकडे. भरपूर ऊन झालं होतं, त्यामुळे उतरल्यानंतर सानू आणि दादूला कॅप वगैरे घालून आम्ही निघालो आणि तिकडे गेल्यानंतर ना आम्ही शॉकच झालो होतो. खूप मोठी लाईन होती. मग आम्ही काय केलं, मी आणि माझी बहीण तिकडे मांडलेल्या पोलमधूनच शिरलो. सानूला आणि दादूला घेऊन दर्शन वगैरे घेतलं, कारण दोघेही खूप कंटाळले होते आणि सानू तर सारखी वडापावच करत होती. म्हटलं आता इकडे कुठे वडापाव भेटेल का नाही, पण भेटला. मग तो घेतला आणि त्या दोघांना विचारला. तोपर्यंत तर दाजीन ते पण आले होते. मग आम्ही थंड काकडी वगैरे खाल्ली. त्यानंतर लगेच निघालो, कारण सगळ्यांनाच खूप भूक लागली होती. मग हॉटेलवरती जेवण वगैरे केले, फोटोज वगैरे काढले. तर असा होता माझा हा आजचा व्लॉग. चला तर मग भेटूयात उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये.